महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी आपण चिंचवड विधानसभेचं जर बघितलं, की या चिंचवड विधानसभेत अनेक प्रश्न आहेत. म्हणजे प्रामुख्याने 2 प्रश्नांचा आपण जर विचार केला तर तिथं टँकर माफियाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावर ट्रॅफिक जामचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत. पण प्रामुख्याने चिंचवड विधानसभेतले 2 प्रश्न आहेत आणि नागरिकांची अशी मागणी होती, की यांचे खऱ्या अर्थाने जर प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यांच्यातलंच प्रतिनिधित्व सध्या विधानसभेला राहणं गरजेचं आहे. आणि मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे आणि शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या 10-12 वर्षापासून विविध आंदोलन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे. तर लोकांची मागणी ही होती, की दादा तुम्हीच का चिंचवड विधानसभेत उभं राहणार आहे? ही लोकांची मागणी होती आणि आम आदमी पार्टीने सध्या महाराष्ट्रामध्ये तळ ठोकलेला आहे. 288 जागेवर उमेदवार उभे राहणार आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा पिंपरी असेल, भोसरी असेल आणि चिंचवड अशा तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाण्याचा पक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने चिंचवड विधानसभेसाठी चिंचवडचा चेतन म्हणून हे आज कॅम्पेन आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने नागरिकांचे जे काही प्रश्न असतील, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी चेतन बेंद्रे म्हणून एक माझी भूमिका मांडण्यासाठी आज हे कॅम्पेन लॉन्च आपण केले. खरं देश पातळीवर तुम्ही आघाडी म्हणून सोबत आहात, पण राज्यामध्ये महाविकास आघाडी अजून तुम्ही त्याच्यात सामील नाही. पण निवडणुकीच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर सर्व जे विरोधी पक्ष आहेत मेन जे ऑपोजिशन आहे ते बीजेपी आहे. तर आगामी काळामध्ये म्हणजे कशा प्रकारे रणनीती करणार आहे, निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे? आता याच्यात महत्त्वाचा भाग काय आहे, की सध्या आमचे प्रभारी गोपालजी इटाले आणि कार्यकारी अध्यक्ष राजीवजी फाटके पाटील त्यांचे असा आदेश आलेला आहे, की आम आदमी पार्टी येणाऱ्या महाराष्ट्राच्या 288 जागेवरती आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे. म्हणून पक्षाचा असा निर्णय आहे, की इथल्या शहरातल्या तिन्ही विधानसभा आपण लढणार आहे. चिंचवडची आज एक भूमिका आपण घेतलेली आहे आणि त्यात पिंपरीची पण होईल आणि भोसरीची पण होईल. पण ह्याची सुरुवात हे पक्षानेच आदेश दिलेला आहे आणि जे काही पुढची स्ट्रॅटेजी असेल किंवा पुढची कशी रणनीती असेल ती पक्ष ज्या वेळेस आदेश देईल त्या प्रकारे आम्ही काम करू त्याच्यावर. बघा चिंचवडच्या तुम्हाला प्रामुख्याने सांगू टँकर माफियाच्या विरोधात आम आदमी पार्टी आणि मी वैयक्तिक अनेक वेळा फॉलोअप घेऊन अनेक आंदोलनं देखील यशस्वी केलेलं. आपल्याला सुद्धा माहिती आहे की इथल्या 6,18,000 लोकसंख्येचा हा मतदारसंघ आहे आणि इथं नाही म्हटलं तरी जवळपास एक 5,000च्या आसपास सोसायट्या आहेत. इथला जो मूळ मुद्दा आहे हा टँकर माफीचा आहे, अनियमित पाणी पुरवठ्याचा आहे. तर या विषयांवरती वारंवार आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही एक भूमिका घेतली. टँकर माफी आहे, ट्रॅफिकचा विषय आहे, परत सोसायटीचा कचरा व्यवस्थापनचा विषय, अनेक शिक्षण आरोग्याचे विषय. तुम्ही बघितलं तर बाहेरून व्यक्ती येतोय पण शिक्षण क्षेत्रात म्हणा की आरोग्यासाठी हा IT इंजिनियर त्याचं कुटुंब लाखोंच्या घरात ह्यांचं बिल भरतोय सध्या. हे कुठे ना कुठं तरी थांबलं पाहिजे. ह्याच अनुषंगाने आपण मागच्या 10 वर्षापासून काम करतोय. असं नाही की आपण मागच्या 6 महिन्यात काम करतोय. हां नाही विषय सगळे आहेत. आता कसं असतं सर निवडणुकीला सामोरे जाताना अनेक विषय असतात पण एक आपण सर्वात मोठा प्रश्न कुठला आहे विधानसभेसाठी त्याची मांडणी आपण करत असतो. सध्या टँकर माफिया हा सर्वात मोठा विषय आहे. आपल्याला देखील माहिती आहे याच्या सोसायट्या लाखोंच्या दरवर्षी लाखोच्या बिलं या सोसायट्यांनी येत आहेत म्हणून हा सध्यात प्रमुख आहे. बाकीचे विषय आहेत ना काळेवाडीच्या भागात घेतला तिथले ते स्थानिक प्रश्न वेगळे. तुम्ही जर रावेच्या भागात घेतला तिथले स्थानिक प्रश्न वेगळे. तुम्ही सांगवीकडे आला तर त्याचे स्थानिक प्रश्न वेगळे. विधानसभा ही अशी आहे की एक टोक सांगवी ते दुसरं टोक किवळेपर्यंत हे सगळे विविध वेगळे प्रत्येक भागाचे प्रश्न आहेत. पण याच्यात कॉमन जर तुम्ही प्रश्न काढले तर एक कॉमन प्रश्न हा पाणी पुरवठा टँकर मुक्त हा विधानसभा झाली पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हाच वर्ग चाकण MIDC किंवा हिंजवडी या भागात सारखं येणं जाणं करतो. त्याला ही म्हणजे तो 2-2, 3-3 तास हा वर्ग तिथं ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे. तर ही महत्त्वाची हे 2 महत्त्वाचे विषय आहेत. इतर विषय पण आहेत त्याच्यामध्ये. आम आदमी पार्टीचा स्वभाव सध्याच्या स्थितीला शहरामध्ये तुम्ही म्हणते की सध्याच्या स्थितीला शहरामध्ये आम आदमी पार्टीची बघा मागच्या अनेक वर्षापासून काम करतोय. शहराची ताकद 100% आहे. आपण लोकसभेला देखील बघितलं. मी तुम्हाला सांगतो आम आदमी पार्टी सगळ्याच पक्षांनी काम केलं पण सगळ्यात अधिक सक्षमपणे जर कुणी काम केलं असेल तर आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी म्हणजे बूथ लेवलवरती लोकसभेच्या इंडिया आघाडीचा प्रचार आम्ही केला होता. त्यावेळेस सुद्धा बाकीच्या यांना असं वाटलं होतं की आम आदमी कुठे आहे पण खऱ्या अर्थाने जी ताकद आमची पणाला लागली ती लोकसभेचा. आम्ही एक चांगली दिशा देण्याचं त्या लोकसभेच्या प्रचारात सुद्धा आम्ही चांगलं काम केलं आणि मला असं वाटतंय की या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही एक चांगली लढत या तिन्ही विधानसभेत आम्ही दिली.
ज्या काही आपल्याला हालचाली करायच्या त्या पद्धतीने आता सुरू झाले. इथे जे जे इच्छुक उमेदवार आहेत एका विधानसभेमध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा आहेत, ते सर्व लोक अशाच पद्धतीने त्यांची कॅम्पेन सुरू करणार आहेत. त्यांनी सुरू केलेले आहेत. आमच्या बाजूने पक्षाच्या बाजूने जो कोई पक्षाकडनं निर्णय येईल अधिकृत उमेदवार म्हणून त्याच्या पाठीमागे आम्ही सगळेजण असू. मग ते जर चेतन भाऊंना डावलून दुसऱ्याला दिलं किंवा दुसऱ्याला डावलून चेतन भाऊंना दिलं तर आम्ही सगळेजण त्या उमेदवाराच्या पाठीमागे असणार आहोत. राहिला तुमचा मुद्दा, हे पहा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रेस नोट आपण आधीच येतच असतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा शेवटी अधिकार तुमचा आहे. जे काय आम्ही पत्रकार तर नाही आहोत, आम्हाला जे काही सांगायचं आम्ही ते मानण्यासाठी इथे आलेलो आहोत. तुम्हाला जे तुमच्या मनात वाटते तुम्ही लिहिणारच आहात. शेवटी आता आम्ही नवीन पक्ष आहोत. आम्ही सगळेजण, आम्हाला राजकीय पार्श्वभूमी नाही, आम्ही सर्वजण सर्वसाधारण घरातून आलेले व्यक्ती, इथं शिक्षणासाठी आल्यानंतर सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत. छोट्या मोठ्या चुका आमच्याकडनंही होणार आहेत. आम्ही काही ट्रेंड लोक नाही आहोत. तुम्ही पत्रकार 40 वर्ष नाही त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे तुमच्याबद्दल, त्याबद्दल आम्हाला आदर आहे. उलट आमची अपेक्षा अशी आहे की अशा पद्धतीच्या ज्या चुका आहेत तुम्ही आम्हाला सांगाव्यात की अरे अशा पद्धतीच्या चुका करू नका, तुम्ही नवीन आहात, आम्ही तुम्हाला सांगतो. त्या सर्व चुकांचं आम्ही स्वागत करू, त्याचं पालन करू. आम्ही नवीन आहोत, तुमचं मार्गदर्शन आम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये कृपया मार्गदर्शन असावं ही मी तुम्हाला विनंती करतो. इतर आपण आध्यात्मिक क्षेत्रातलं जे काम आहे त्या अनुषंगाने मी चिंचवड विधानसभेसाठी सध्या आम आदमी पार्टीच्या वतीने इच्छुक आहे. तर महत्त्वाचं आपल्या सर्वांना माहितीच असेल, मी थोडक्यात एक सांगतो की मी एक स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मागच्या 10-12 वर्षापासून IT क्षेत्रात काम करतोय. या तर मी मागच्या 10-12 IT क्षेत्रात काम आहे आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की चिंचवड विधानसभेचे प्रामुख्याने जे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत, तसे प्रश्न भरपूर आहेत, पण महत्त्वाचं जर आपण बघितलं तर चिंचवड विधानसभेमध्ये आपण बघितलं तर 6,18,000च्या आसपासचा मतदारसंघाचा हा मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं तर इतर राज्यातील तसेच आपल्या राज्यातील इतर जिल्ह्यातून स्थायिक झालेले अनेक वर्ग आहेत. ते IT क्षेत्रात काम करतायत, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतायत. इथला वर्ग बऱ्यापैकी हिंजवडीला काम करायला जातो, काही वर्ग चाकणला जातो. पण ह्या सगळ्यांचे प्रश्नाची आपण जर बघितलं आणि ह्या मतदारसंघामध्ये सोसायट्या भरपूर आहेत. जवळपास माझ्या अंदाजे 5,000च्या आसपास सोसायट्याचा नवीन प्रस्थापित झाल्याच्या मागच्या 10-12 वर्षात झालेले आहेत. तर ह्यांचे जे प्रामुख्याने जे प्रश्न आहे की टँकर माफिया सध्या जोरात सर्रास सुरू आहे. या टँकर माफियाच्या मुद्द्यावरती सुद्धा आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली. काही भागात आम्ही त्यात यशस्वी ठरलो, काही त्यात व्यवस्थित अजून कामरित्या चालू आहे. बऱ्याचशा रावीच्या त्या ठिकाणच्या भागात जिथं पाणी पुरवठा होत नव्हता त्या ठिकाणी आम्ही तो सुरळीत करण्याचा आम्ही काही प्रश्न मार्गी लावलेले. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की इथला जो वर्ग आहे हा बऱ्यापैकी हा वर्ग हिंजवडी आणि चाकण क्षेत्रात कामाला जाण्यामुळे ट्रॅफिकची समस्याही भरपूर आहे. ह्या 2 महत्त्वाचे विषय हे आपल्या चिंचवड विधानसभेचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. बाकीचे सुद्धा आहेत, सोसायटीचं कचरा व्यवस्थापनाचा विषय असेल, उपभोक्ताचा विषय आहे, प्रॉपर्टी टॅक्सचे विषय, असे अनेक विषय आहेत. आणि प्रामुख्याने 2 आम आदमी पार्टी ज्या विषयांसाठी दिल्ली पंजाब मध्ये लढतीये, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सर्व विषयांना हातीशी धरून या विषयांना मार्गी लावण्यासाठी मी आम आदमी पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवार म्हणून ही विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे. आणि आपण एक दुसरी महत्त्वाची आपण जर बघितलं की चिंचवड विधानसभेत किंवा आपल्या शहरामध्ये जर आपण बघितलं की 128 नगरसेवक येतात, 3 आमदार येतात, 1 खासदार आहेत आपल्या शहरातून. त्यात आता 2 विधान परिषदेमध्ये 2 आमदार येऊन गेलेले. पण महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं या शहरामध्ये ही लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास गेलेली. पण ITचा वर्ग बराच झालेला आहे. अनेक वर्षांपासून आपलं शहर उद्योगनगरी म्हणून ओळखलं जाते. पण हे सगळं ITच्या वर्गाला झाले, उद्योगनगरीच्या कामगार जो वर्ग आहे हे सगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व जर तुम्ही बघितलं प्रत्येक पक्षामध्ये, मग ती राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, राजकीय प्रतिनिधित्व जर तुम्ही बघितलं कुठलाही पक्ष यांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यास टाळाटाळ करतोय. म्हणून ह्यांचे जर खऱ्या अर्थाने जर या सर्व कामगारांचे किंवा IT क्षेत्रातल्या किंवा इतर जिल्ह्यातून राज्यातून जे इथं स्थायिक झालेले ह्यांचं जर प्रतिनिधित्व करायला लागेल तर त्यांचा माणूस तिथं आपल्याला सक्षमपणे उभं राहणं गरजेचं आहे.
आता गडबड काय होती आपल्या शहरामध्ये, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आपण सर्वांना माहिती आहे कशा प्रकारचं नेतृत्व आहे सध्या. मूळ टँकर माफिया असेल, ट्रॅफिकच्या समस्या असेल, डीपी प्लॅन बऱ्यापैकी रेडी आहेत, पण त्या समस्या सोडवण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही स्थानिक नेता ते प्रश्न सोडवण्यात इच्छुक नाही किंवा इच्छाशक्ती आपल्याला बिलकुल दिसून येत नाही. म्हणून आपल्याला जर यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला त्यांचाच माणूस किंवा त्यांच्यातल्या मधलाच एखादा व्यक्ती निवडून आणणं गरजेचं आहे, तरच हे प्रश्न सुटतील. तर म्हणून मी एक IT क्षेत्रात काम करतोय, मागच्या 10-12 वर्षात जनचळवळीत काम करतोय, आपल्या सर्वांना मी परिचित आहे. म्हणून त्या अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्व चिंचवड विधानसभेतील प्रश्न सोडवण्यासाठी, प्रामुख्याने शहरातले प्रश्न सोडवण्यासाठी, आणि हे जे 30 लाखांपैकी माझ्या अंदाजे 25-26 लाखाचा जो आपला मतदार आहे, आता जर 20-1 लाख मतदार आहे, पण एक लोकसंख्या जवळपास 27-28च्या घरात पोहोचते हे सर्व आहे, यांचं सक्षमपणे नेतृत्व करण्याचं कोणीही प्रतिनिधित्व सध्या करत नाहीये. पण त्या अनुषंगाने मी चिंचवड विधानसभेसाठी सध्या इच्छुक आहे. नवीन पक्षाची गरज आहे हे असं आमच्या लक्षात आलेलं आहे. कारण की गेल्या 10-15 वर्षाचा इतिहास जर बघितला आपण तर आपापसातलं जे राजकारण आहे शहरामध्ये या राज्यामध्ये चालू आहे, त्या अनुषंगाने एक पर्याय लोकांना उपलब्ध व्हावा यासाठी आम आदमी पार्टी ही निवडणूक पिंपरी चिंचवड म्हणा किंवा महाराष्ट्रात सर्वात 288 जागा लढणार आहे. आणि त्यासाठी इच्छुक उमेदवार आता चेतनजी बेंद्रे आहेत, त्यानंतर पिंपरी विधानसभेत मी स्वतः इच्छुक आहे राखीव असल्यामुळे, अजून काही इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना पण आम्ही बरोबर घेऊन आमची अधिकृत भूमिका नाही आहे, पण आम्ही पक्षासाठी लढतोय आणि जो पक्ष निर्णय देईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि येणाऱ्या काळामध्ये ही सार्वत्रिक निवडणूक मोठ्या उत्साहाने आणि आनंदमय वातावरणात ही निवडणूक लढू आणि या पिंपरी चिंचवड शहराला एक चांगलं नेतृत्व आणि चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. पत्रकार परिषदेला देखील माझा नमस्कार आहे. आजचं जर आपण पाहिलं पिंपरी चिंचवडची आम आदमी पार्टी आता यावर्षी इच्छुक आहे, कारण आता 10 वर्षापूर्वी आम आदमी पार्टी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहे. पण आपण काय रिंगणात उतरलेलो नव्हतो, पण आता यावर्षी असं आम्ही ठरवलं की आम आदमी पार्टी इच्छुकच आहे आणि आपण रिंगणात उतरणार आहे. कारण आपण दिल्लीचा पॅटर्न पाहिलेला आहे. दिल्लीच्या पॅटर्नमध्ये ज्या सुधारणा केल्या तोच पॅटर्न आपण महाराष्ट्रात देखील आपण राबवणार आहोत. दिल्लीमध्ये शाळा त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत, पाणी त्यांनी मोफत दिलेले, वीज देखील त्यांनी मोफत दिलेली आहे. याच पद्धतीत हॉस्पिटल देखील त्यांनी मोफत ठेवलेले. तेच आपण महाराष्ट्रात आम आदमी पार्टी हे काम करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण पिंपरी विधानसभा, चिंचवड विधानसभा, भोसरी विधानसभा या तिन्ही विधानसभा आपण लढणार आहोत. तर आमचा उमेदवार कोणी का असेना तर आपण इच्छुक म्हणून आपण आता सध्या फक्त जाहीर केलेलं आहे आणि जो उमेदवार असेल तो आमचा पक्ष ठरवणार आहे कोण आहे तरी. प्रत्येक विधानसभेमध्ये आमचे 2-2 उमेदवार आम्ही आता सध्या तरी इच्छुक म्हणून आम्ही जाहीर करत आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील? आता चेतनजी आपण चिंचवड हे मान्यवर पिंपरी आणि तुम्ही काय दुसरी तीन विधानसभा चेतन बेंद्रेंची उमेदवारी जाहीर केली तशी तुमची अनुषंगाने देशामध्ये इंडिया आघाडी स्थापन झाली होती, त्यात आम आदमी पार्टीची महत्वाची भूमिका होती. महाविकास आघाडीमध्ये आम आदमी पार्टी आहे का तर त्याचं उत्तर नाही आजच्याकडे. म्हणजे अधिकृतरित्या महाविकास आघाडीमध्ये आम आदमी पार्टी नाही. आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा भाग आहे. ती लोकसभेसाठी ती आघाडी स्थापन झाली होती. आज देखील देश हितासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकशाहीच्या आपलं जे काही दलचिपीचा भारतीय जनता पार्टी करते, आज पण आम आदमी पार्टी काही हीच भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीचं ज्या प्रकारे राजकारण सध्या सूडबुद्धीचं राजकारण झालं ते तिथे थांबलं पाहिजे, ही आम आदमी पार्टीची 100% भूमिका आहे. पण सध्या पक्षाचा आदेश आता असा आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये 288 जागांवरती निवडणूक लढणार आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आमची तयारी सुरू केली. पण तुम्ही स्वतंत्र जर लढलं तर त्याला भारतीय जनता पार्टीलाच फायदा होऊ शकतो ना. हे बघा, त्याचा फायदा कुणाला होईल काय होईल ते आताचं उत्तर मी देणार नाही. पण आम्हाला जो पक्षाने आदेश दिलेला आहे वरतून आम्हाला जी काही वरची भूमिका आलेली त्याच अनुषंगाने आम्ही वरिष्ठ जे नेते मंडळी म्हणजे अरविंदजी असतील किंवा वरची आमची PAC असतील, पार्लमेंटरी अफेअर्स कमिटी, आणि देशातले आमचे प्रभारी आणि कार्यकारी अध्यक्ष जो काही निर्णय घेतील तो आघाडीच्या संदर्भातला असेल तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. पण आत्ताच आम्हाला आदेश असा आलेला आहे की आम्ही आमच्या पद्धतीने लढायला तयार आहोत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही महाविकास आघाडीबरोबर लढणारच नाही. मी काय म्हणतोय, आजच्या घडीला अधिकृतरित्या आम्ही तर महाविकास आघाडीत नाहीच आहे हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. आम्ही जे आघाडीत आहे ते इंडिया आघाडीत नाही. आजच्या आम्ही
ह्याच्यापूर्वी पण महाविकास आघाडी स्थापन झाली ना, सत्ता स्थापन केलं होतं महाविकास आघाडी, त्यावेळेस आम आदमी पार्टी त्या आघाडीचा भाग नव्हती, आता पण नाहीये. आम आदमी पार्टी जी आहे इंडिया आघाडीचा भाग म्हणून काम करते आणि सध्याची परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीत आम आदमी पार्टी आहे का त्याचं उत्तर होय, महाविकास आघाडीत आहे का त्याचं उत्तर नाही. पक्षाने जो आदेश दिलेला आहे आम्ही त्या पक्षाच्या आदेशाचं आम्ही सध्या पालन करतो. हे काय करता तुम्ही, चिक बी मेरी पग बी मेरी, इंडिया आघाडी आमची महाविकास आघाडी आमची नाही. उदाहरण देऊन सांगतो आत्ताच्या घडीला हरियाणामध्ये सुद्धा निवडणूक होणार आहे, महाराष्ट्रामध्ये पण सेम टाइमिंगला निवडणूक होणार. हरियाणामध्ये पक्षाने स्वबळावर लढण्याचं काम स्वतः जाहीर पण केले ना, काम पण सुरू झालेले आहे. तिथं सुद्धा काँग्रेस पक्ष काम करतोय, इतर इंडिया आघाडीतले काही पक्ष त्या ठिकाणी सुद्धा काम करतायत. पण पक्षाने स्वतंत्र लढण्याची, तिथल्या काही ज्या जागा आहेत त्या स्वतंत्र स्वबळावर लढण्याचा पार्टीने निर्णय घेतलेला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये पक्षाने सुद्धा आजच्या घडीला पक्षाची भूमिका हीच आहे की महाराष्ट्रात 288 जागांवर आणि शहरातल्या ज्या 3 जागा आहेत त्या 3ही जागा आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार अशी पक्षाने चिन्ह दिलेले आहे. आणि म्हणूनच ही पत्रकार परिषद आम्ही वेगळ्या पद्धतीने विचारतो प्रश्न. काय असं वाटतं निवडणुका लढवल्यामुळे अरविंद केजरीवालांना काहीतरी सॉल्व्ह करणार मिळेल? कुठल्या निवडणुका लढल्या तर विधानसभा हे बघा अरविंद, मी तुम्हाला त्याच्या वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं अरविंदजींना सॉफ्ट कॉर्नर हा प्रश्न, हा भागच महत्वाचा नाही मला वाटत. अरविंदजींनी खऱ्या अर्थाने देश बदलण्याचं काम केलंय का? दिल्लीमध्ये त्यांनी बदल घडवून आणलेत का? हो. पंजाबमध्ये त्यांनी बदल घडवून आणलेत का? हो. गुजरातमध्ये, गुजरातच्याच धर्तीवरती तिथं काँग्रेस आणि भाजप दोघं निवडणुका लढत होते. मागच्या 2 वर्षांपूर्वी तिथं आम आदमी पार्टीचे 5 आमदार निवडले, 14% मतदान आहे. गोवामध्ये 2 आमदार आहेत. तर सांगायचा मुद्दा हा आहे की अरविंदजी ज्या प्रकारे काम करतायत, ज्या प्रकारची कार्यशैली आहे ती लोकांना आवडते आणि लोकांची ही भूमिका आहे. लोकांची भूमिका त्यांच्या कामामुळे त्यांचं सॉफ्ट कॉर्नर आलंय. ते जेलमध्ये गेल्यामुळे त्याच्यामुळे स्वाभाविक ज्या प्रकारचं राजकारण देशात चालू आहे एक सॉफ्ट कॉर्नर 100% तयार होतो. पण अरविंदजींचा खऱ्या अर्थाने जर सॉफ्ट कॉर्नर कुठला असेल तो त्यांच्या कामामुळे, त्यांच्यामध्ये कट्टर इमानदारी आहे, कट्टर राष्ट्रीय भक्ती आहे, हे सगळ्या अनुषंगाने त्यांचं पहिल्यापासूनच सॉफ्ट कॉर्नर आहे. किंवा आता जेलमध्ये गेल्यामुळे त्यामुळे 100% ते स्वाभाविक असतं.